लातूरकरांनो, तुमचे घराचे स्वप्न आता होणार साकार. श्री मुक्तापुरे यांचे प्रिजो कन्स्ट्रक्शन्स घेऊन आले आहेत एक आलिशान गृहप्रकल्प जे राजीव गांधी चौकापासून अगदी 2 मिनिट आणि नंदी स्टॉप व ट्युशन एरिया पासून अगदी 3 मिनिटांवर. तुलसी इलाइट. संपूर्ण जगाचं लक्ष इस्लामाबादेकडे आहे. पाकिस्तानमध्ये आज नेमकं काय घडतंय? आज 10 एप्रिल आहे आणि इराण आणि अमेरिका यांच्यात जी 15 दिवसाची युद्धबंदी झालेली आहे यावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानमध्ये दोन्ही देशाचं शिष्टमंडळ येतंय. त्यामुळं या देशात नेमकं काय घडतंय किंवा पाकिस्तानच्या या इस्लामाबाद शहराने कशा पद्धतीची तयारी केली आहे या सगळ्या शिष्टमंडळाच्या चर्चा कशी होणार आहे, किती विषयावर होणार आहे, कशा स्वरूपात होणार आहे, ते एकाच टेबलवर होणार आहे का वेगवेगळ्या स्वरूपातमध्ये ही चर्चा होणार आहे. या चर्चेमध्ये कशा पद्धतीनं इराणच्या 10 कलमी प्रस्तावाला मान्यता दिली जाणार आहे या अत्यंत महत्त्वाच्या आणि ताज्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी तुम्ही संपूर्ण पाहायचं आहे. आणि अशा महत्त्वाच्या विषयावर रिंगण सातत्याने भाष्य करतं, त्यामुळं रिंगणला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे रिंगण लाईव्ह. मित्रांनो, महत्त्वाचा विषय, सगळ्यांचं लक्ष कुठे आहे? जगभराचं लक्ष आहे इस्लामाबादेकडे. इस्लामाबादेत काय होतं आहे? अमेरिकेचं शिष्टमंडळ इस्लामाबादेत पोचलं का? इराणचं शिष्टमंडळ इस्लामाबादेत पोचलं का? इस्रायलची नेमकी आजची काय भूमिका आहे? लेबनॉनमध्ये नेमकं काय चालू आहे? या चर्चेला सुरुवात कधी होणार आहे? सुरुवात होणार आहे का होणारच नाही? कारण अनेक घटना या युद्धबंदीच्या घोषणेच्या नंतर सुद्धा घडत आहेत आणि पाकिस्तानचं जे लष्कर प्रमुख आहेत ते आणि त्यांचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे दोघंही अमेरिका, इराण आणि इस्रायल या तिन्ही देशामध्ये समन्वय साधून हा जो शांतता करार आहे, युद्धबंदीचा करार आहे, हा व्यवस्थितपणे पार पडला पाहिजे याची ते काळजी घेतात. बघा, पूर्ण इस्लामाबादेत आज अशी स्मशान शांतता निर्माण झालेली आहे. सरकारनं शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. कुणीही आज घराच्या बाहेर पडायचं नाही सुरक्षेच्या कारणास्तव. अशा पद्धतीनं संपूर्ण शहरामध्ये सशस्त्र यंत्रणा, सशस्त्र दले, पोलीस, संरक्षण दले किंवा त्यांची जी काही व्यवस्था आहे संरक्षणाची, ती संपूर्ण शहरभर त्यांनी आज पेरून ठेवलेली आहे. आणि कसल्याही पद्धतीची रिस्क या शिष्टमंडळाच्या चर्चेमध्ये पाकिस्तान घ्यायला तयार नाही. पूर्णपणानं सुरक्षेची अत्यंत कडी व्यवस्था आपण ज्याला म्हणतो ती पाकिस्ताननं केलेली आहे. सांगितलं जातं, आताची करंट न्यूज अशी आहे, मी जेव्हा हा व्हिडिओ करण्यासाठी तुमच्या समोर आलो आहे तेव्हाची करंट बातमी अशी आहे की अमेरिकेचं शिष्टमंडळ, अमेरिकेचे जे उपराष्ट्रपती आहेत JD व्हान्स यांच्या नेतृत्वाखालचं एक शिष्टमंडळ अमेरिकेतून पाकिस्तानकडे रवाना झालेलं आहे. ते आज संध्याकाळपर्यंत पोहोचेल असं सांगितलं जात आहे. त्यांच्यासोबत अनेक प्रतिनिधी मंडळ आहेत, 40 लोक त्यामध्ये सहभागी असल्याचं सांगितलं जात आहे. इराणच्या शिष्टमंडळाच्या बाबतीमध्ये अत्यंत गुप्तता पाळली जाते, परंतु इराणचे हे जे शिष्टमंडळ आहे हे इराणी संसदेचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली, मोहम्मद बागेर यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचे जे परराष्ट्र मंत्री आहेत अब्बास अराघची, या दोघांच्या नेतृत्वाखाली इराकचं शिष्टमंडळ पाकिस्तानमध्ये पोहोचत आहे. इस्रायलचं शिष्टमंडळ या चर्चेमध्ये नाहीच आहे, कारण इराण असं म्हणतोय की आमचं प्रतिनिधित्व अमेरिका करते, आमची भाषा पूर्णपणे अमेरिका बोलणार आहे, त्यामुळे आम्हाला यामध्ये प्रतिनिधित्व करण्याची आवश्यकता नाही. परंतु ही जी शस्त्रसंधी घोषित केली तेव्हा त्या शस्त्रसंधीमध्ये, युद्धबंदीमध्ये लेबनॉनचा मुद्दा नाही अशा प्रकारचं जे टंगडं घातलेलं आहे इस्रायलने, त्यामुळं ही चर्चा पुढे होणार की नाही अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण झाला आहे. कारण इस्रायलनं हल्ले केलेत लेबनॉनवर आणि या हल्ल्यामध्ये 300पेक्षा अधिक लोक पूर्णपणे मृत्यू पावलेले आहेत. असंख्य इमारती, असंख्य घरांचं नुकसान झालेलं आहे. 1000पेक्षा अधिक लोक मरणाच्या दारात आहेत त्या हल्ल्यामुळे पूर्णपणाने. आणि इस्रायलचं असं मत आहे की मी कुठल्याही किमतीमध्ये आमचा देश या शस्त्रसंधीमध्ये लेबनॉनचा मुद्दा घेणार नाही, कारण आम्हाला लेबनॉनमधला जो हिजबुल्ला ही जी संघटना आहे,
शस्त्रास्त्र, त्यांचं दल आहे लेबनॉनच्या ह्याचं पूर्णपणे, त्यांना आम्ही नष्ट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. त्यामुळं या युद्धबंदीच्या करारामध्ये बाकी सगळ्या गोष्टी आपण घाला, परंतु लेबनॉन हा युद्धबंदीमध्ये नाही, आम्ही त्याच्यावर हल्ले करणार अशी भूमिका इस्रायलने घेतली. इराण असं म्हणतोय की जोपर्यंत लेबनॉनवरचे हल्ले इस्रायल थांबवणार नाही तोपर्यंत आता चर्चा पुढे होणार नाही. त्यामुळं काय घडणार आहे नेमकं, तर कसं आहे, हा मुद्दा तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरणारा मुद्दा आहे. साधा मुद्दा नाही आहे, सोपा मुद्दा नाही आहे हा, की या चर्चेमध्ये ही चर्चा घडली पाहिजे. ती कुठं होते याला फारसं महत्त्व नाही, आपण त्यामध्ये काल व्हिडिओ केला, परंतु युद्धबंदीच्या या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या पाहिजे. इराण आणि इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेला हा जो सध्याचा वाद आहे, सध्याचं जे युद्ध आहे, कुठल्याही किमतीमध्ये थांबलं पाहिजे. संपूर्ण जगाचा जीव अगदी नाकात आलेला आहे या युद्धामुळं, कारण संपूर्ण इंधन किंवा तेल किंवा इतर जी सगळा जो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा देवाणघेवाणीचा व्यवहार आहे, हा व्यवहार पूर्णपणे अडचणीत आलेला आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आहे की तातडीने यावर चर्चा सुरू झाली पाहिजे. चर्चा आज सुरू होण्याची शक्यता नाही. 10 एप्रिल रोजी आज ही शिष्टमंडळं पोहोचतील. शिष्टमंडळं पोहोचल्यानंतर चर्चेचे अधिकृत मसुदा आपण ज्याला म्हणतो ते दोन्ही देशाच्या वतीने तो तयार होईल. दोन्ही देशाचे प्रतिनिधी आजचा दिवस पूर्णपणे आराम करतील असं सांगितलं जात आहे. पूर्णपणे आज कसलीही चर्चा होणार नाही आणि मग कदाचित उद्या 11 वाजता या चर्चेच्या पहिल्या फेरीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. चर्चा ही समोरासमोर एका टेबलवर एका मेजवर बसून होणार नाही, तर काही एका अमेरिकेचे प्रतिनिधी एका वेगळ्या हॉलमध्ये असतील आणि इराणचे प्रतिनिधी एका वेगळ्या हॉलमध्ये असतील आणि प्रत्येक मुद्द्यावर मधलं जे कॉर्डिनेट करणारं किंवा समन्वय करणारं एक प्रतिनिधी मंडळ जे असेल, पाकिस्तानचं जे प्रतिनिधी मंडळ आहे ते प्रतिनिधी मंडळ एकदा इराणकडे जाईल, एका मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चा करेल, तो मुद्दा घेऊन परत ते अमेरिकेच्या शिष्टमंडळाकडे जातील, त्यांच्याशी ते चर्चा करतील, जे मुद्दे झाले त्याला ते राईट करतील, ज्यावर मतभेद आहेत त्याला ते फुली मारतील. समजा 10 पैकी 5 मुद्द्यावर दोन्ही देशाची सहमती झाली तर तो अर्धा करार पूर्ण झाला असं मानण्यात येईल. उरलेल्या 5 मुद्द्यावर ते परवाच्या दिवशी म्हणजे 12 एप्रिल रोजी ती चर्चा करतील. त्या दिवशी 12 एप्रिल रोजी जर 5 मुद्द्यावर सहमती झाली दोन्ही राष्ट्राची तर ठीक आहे, पण 5 पैकी जर एकाच दुसऱ्या मुद्द्यावर सहमती झाली तर तेवढे मुद्दे पुन्हा बाजूला काढून उरलेल्या मुद्द्यावर 13 तारखेला पुन्हा चर्चा होईल. अशा पद्धतीनं 4-5 दिवस पूर्णपणानं या सगळ्या युद्धबंदीवर चर्चा होण्याची शक्यता आहे आणि पहिल्यांदा हे ठरलं जाणार आहे. या चर्चेमध्ये पहिल्यांदा ही गोष्ट ठरली जाणार आहे, युद्धबंदी 15 दिवसाची सीजफायर जरी घोषित केला असला तर याला मुदतवाढ देऊन ती 45 दिवसाची करण्यात यावी अशा पद्धतीचा प्रयत्न पाकिस्तान करत असल्याच्या बातम्या आता आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत. परंतु इस्रायलची भूमिका आजही या संपूर्ण प्रकरणामध्ये वेगळी असल्याचं आपल्याला जाणवतं आहे, कारण इस्रायलला अमेरिकेने विश्वासातच घेतलं नाही. अशा पद्धतीचा सीजफायर जाहीर करताना, घोषित करताना, युद्धबंदी 15 दिवसासाठी घोषित करताना या नेत्यानाहूला, इस्रायलच्या पंतप्रधानांना त्यांनी जराही विचारलं नाही असं सांगितलं जातं. तर पुन्हा आज अमेरिकेचे प्रतिनिधी नेत्यानाहू यांच्याबरोबर चर्चा करत आहेत अशी पद्धतीची बातमी पुढे येते आहे. संपूर्ण जगाचं लक्ष या अत्यंत गंभीर विषयाकडे लागलं, कारण हे युद्ध नाही थांबलं आणि आता हा जो सध्याचा युद्धबंदीचा प्रस्ताव आहे हा प्रस्ताव जर फेटाळला गेला आणि पुन्हा अमेरिकेनं इराणवर हल्ले चालू केले, इराणनं पुन्हा अमेरिकेवर हल्ले चालू केले, इराण, अमेरिका, इस्रायल, लेबनॉन यांच्यामध्ये पुन्हा बंबारी सुरू झाली तर आता मात्र या युद्धाला तिसऱ्या महायुद्धाचं स्वरूप येऊ शकतं. जगभरामध्ये या युद्धाचं जे लोण आहे ते पसरू शकतं आणि असं जर झालं तर संपूर्ण जगाच्या दृष्टीने ही गोष्ट अत्यंत अडचणीची होऊ शकते, महागडी होऊ शकते. त्यामध्ये अनेक देशांना अनेक गंभीर संकटाला सामोरं जावं लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते असंही सांगितलं जातं. त्यामुळे या संपूर्ण घटनेकडे, या बैठकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. आम्हालाही जे अपडेट्स आमच्यापर्यंत
आमच्यापर्यंत पोहोचतील, जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल ती रिंगणच्या प्रेक्षकांच्याकडं पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही सुद्धा स्वीकारलेली आहे आणि वारंवार आम्ही त्यावर आपल्या प्रेक्षकांना, आपल्या श्रोत्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा आणि अशाच महत्त्वाच्या गंभीर विषयावर, महत्त्वाच्या विषयावर रोखठोक चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.